नमस्कार मित्रांनो, आज आपण शनिवारी कोणत्या गोष्टी करू नयेत, कोणती कामे करू नयेत हे पाहणार आहोत। शनिवार हा शनिदेवाचा वार, सोबतच शनिवार भैरवनाथाचा वारसुद्धा मानला जातो। या दिवशी काही कामे अशी असतात जी केल्याने शनीचे दोष आपल्या पाठी लागतात आणि जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या उत्पन्न होतात, अडचणी वाढतात। ज्यांच्या जीवनात शनीची 7.5 चालू आहे, तर या परिस्थितीत चालू आहे, अंतर्दशा महादशा चालू आहे, अशा लोकांनी तर काही कामे आवर्जून टाळावी। शनिवारी ही कामे करू नयेत। जाणून घ्या की शनिवारी कोणती कामे आपण करू नयेत। पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कार्य ते म्हणजे शनिवारी कोणत्याही परिस्थितीत मिठाची खरेदी करू नये। मीठ खरेदी करून आपल्या घरात आणू नये। शनिवारी मीठ खरेदी केल्यास आपल्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहतो, असं हिंदू धर्मशास्त्रात नमूद आहे। सोबतच घरामध्ये सुद्धा दुःख, दारिद्र्य या गोष्टी निर्माण होतात। मिठाप्रमाणेच या दिवशी तेल, चांबडे, काळे तीळ, काळ्या रंगाचे बूट, लोखंडी साहित्य या गोष्टींची सुद्धा खरेदी करणे आपण टाळावं। कलम म्हणजेच पेन आणि कागद यांची सुद्धा खरेदी शनिवारी करण्यास धर्मशास्त्राने मनाई केली आहे। या दिवशी 3 दिशांना आपण यात्रा म्हणजेच प्रवास करणे टाळावं, अन्यथा आपण ज्या कामासाठी जात आहात ते काम असफल म्हणजेच अयशस्वी होण्याची दाट शक्यता असते। या 3 दिशा आहेत पूर्व, उत्तर आणि ईशान्य। ईशान्य म्हणजेच पूर्व आणि उत्तर यांच्यामधील दिशा, आणि जर जाणं फारच महत्त्वाचं आहे तर अशा वेळी आपण 5 पावले पाठीमागे जावं, 5 पावले उलट जावं, तोंडामध्ये थोडंसं अद्रक म्हणजेच आलं टाका, आल्याचा तुकडा टाकावा आणि नंतर आपण या दिशांना प्रवास करू शकता। या 3 दिशांपैकी विशेष करून पूर्व दिशेला दिशाभूल मांडण्यात आलेली आहे आणि म्हणूनच ही दिशा शक्यतो टाळायला हवी। मात्र जाणं खूप महत्त्वाचं असेल तर हा उपाय आपण करू शकता। शनिवारच्या दिवशी शनिदेवांना सर्वात अप्रिय असलेली गोष्ट ती म्हणजे दारू। या दारूचा कोणत्याही प्रकारे सेवन आपण या दिवशी कृपया करू नका, अन्यथा आपल्या जीवनामध्ये शनीच्या अवकृपेने खूप मोठ्या अडचणी, संकट, दुःख, कष्ट हे निर्माण होऊ शकतात। आपल्या घरात जर एखादी विवाहित मुलगी असेल तर तिला तिच्या सासरी आपण या दिवशी कृपया पाठवू नका। शनिवारचा दिवस मुलींना सासरी पाठवण्यासाठी अशुभ मानण्यात आलेला आहे। या दिवशी लाकूड, कोळसा किंवा लोखंडी वस्तू यांची खरेदी करून त्या घरी आणण्याससुद्धा हिंदू धर्मशास्त्र मनाई करत असतं, अन्यथा जीवनात कष्ट निर्माण होऊ शकतात। केस कापणे, नखे कापणे या गोष्टीसुद्धा वर्ज्य मानण्यात आलेल्या आहेत। शनिवारी दुधाचं आणि दह्याचं सुद्धा सेवन आपण करू नये। जर करायचं असेल तर त्यामध्ये थोडीशी हळद किंवा गूळ टाकून आपण त्याचा सेवन करावे, जेणेकरून त्याचे दोष लागणार नाहीत। शनिवारी वांग किंवा आंब्याचं लोणचं, लाल मिरची या वस्तू खाण्यापासून सुद्धा आपण दूर राहावं। या दिवशी आपण असत्य म्हणजेच खोटं बोलू नये, कारण जे शनिदेव आहे, शनी महाराज आहेत, ते न्यायाची देवता आहेत। आपण जे जे काही चांगली कर्म करतो त्याचं ते आपल्याला चांगलं फळ प्रदान करतात। मात्र जे काही दुष्कृत्य वैद्य करून आपल्या हातातून घडतील त्याची अचूक शिक्षा देण्याचे कार्य ही न्यायदेवता शनी महाराज करत असतात, आणि म्हणून शनिवारी कोणत्याही परिस्थितीत आपण खोटं बोलायचं नाही। या दिवशी कोणत्याही गरिबाचा, अंध अपंगांचा किंवा एखाद्या दीन महिलेचा आपण कोणत्याही परिस्थितीत अपमान करू नका। खूप मोठा शनिदोष हे आपल्याला भोगावे लागू शकतात। शनिवारच्या दिवशी या काही नियमांचा आपण पालन केल्यास शनीची अवकृपा आपल्यावर होणार नाही। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।